गावातील सन्माननीय सरपंच प्रतिभाताई भोयर, उपसरपंच मनशाताई कोवे, ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य, आपल्या गावातील माजी ग्रामपंचायतचे सरपंच माननीय अशोकरावजी डावरे पाटील, त्याचबरोबर मोरेश्वरजी डावरे साहेब, त्याचबरोबर मीनाताई मोकरे, राजूभाऊ पवार, राखीताई लोही, वसंतरावजी मावणे, पंकजरावजी डवरे, ओंकारजी बोरकर, रामदावजी खंदारे, विक्रांतजी गारपोल, त्याचबरोबर जितेंद्रजी ठाकरे, धनराजजी एलेकर, मनोहररावजी भोयर, गजाननरावजी खंदारे, उपस्थित आपल्या गावातील सर्व सन्मान्य मंडळी, साठी आपण मधल्या काळामध्ये पैसे दिले होते ते काम पूर्ण झालं. त्याचबरोबर पाणी पुरवठा योजना जी मिशन जलजीवन मिशनच्या माध्यमातून पूर्ण झाली, काम त्याचं चालू आहे. ते जवळजवळ 38 लाखाची योजना, त्याचं सुद्धा काम या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भूमिगत नालीचं बांधकाम याच्यासाठी आपण 10 लाख रुपये आपण मंजूर केले, त्याचं सुद्धा या ठिकाणी भूमिपूजन झालं. आणि सभामंडपाचं बांधकाम त्याच्यासाठी सुद्धा 5 लाख रुपये मंजूर केले, त्याचं सुद्धा या ठिकाणी आपण भूमिपूजन या ठिकाणी केलं. इथे सरपंचांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की ही कामं आपल्या गावामध्ये झाली, अजून सुद्धा अनेक कामं इथे बाकी आहेत. मी त्यांना विनंती करेल की अजून काही आपल्या गावामध्ये जे काही कामं असतील ते आपण सांगा, आपण त्याला सुद्धा सहकार्य करू. मधल्या काळात तुमच्याकडे एक पोहनकर लेआउटमध्ये काही मागणी आली होती, पोहनकर लेआउटमध्ये रोडची मागणी आली होती. ठीक आहे, इथे पोहनकर लेआउटमध्ये रोडची मागणी आहे, त्यासाठी सुद्धा मी 10 लाख रुपये आमदार फंडातनं या ठिकाणी जाहीर या ठिकाणी करतो. फक्त हे पोहनकर लेआउटचे पैसे आणि मंदिराचे पैसे आपला एप्रिलमध्ये तुम्हाला मी देऊ, कारण की आता मार्चमध्ये इयर एंडिंग आहे. एप्रिलमध्ये हे पैसे उपलब्ध करून देतील, ठराव दिला तुम्ही. तर हे सुद्धा आपण त्यांनी त्यानिमित्तानं करू का की मागच्या मराठी स्टडी लावलं होतं, त्यांनी कबूल केलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मी इथे पेठमध्ये गेलो होतो, त्या अशा पद्धतीने मी तिथं कबूल केलं. त्याच्यामुळे ते सुद्धा आपण मंजूर करू. त्याचबरोबर या भागामध्ये प्रामुख्याने आमचे अविनाशराव या भागाचे पंचायत समिती सदस्य आहेत. आमच्या ताई जे आहेत भारती ताई, त्या सुद्धा जिल्हा परिषदच्या सदस्य आहेत आणि जिल्हा परिषदमध्ये अतिशय चांगलं काम त्यांनी सभापती म्हणून केलं. रुपाली ताई तर पंचायत समितीच्या सभापती आहेत. हे सर्व मंडळी चांगल्या पद्धतीनं आपल्या माध्यमातून पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून विविध कामामध्ये चांगल्या पद्धतीनं चांगलं लक्ष देत असतात. आणि या ठिकाणी बाकी सर्व वरिष्ठ मंडळी आहेत. इथं अशोकरावजी आहे, नंतर बाकी सर्व आमचे नानाभाऊ असो, बाकी शिवसेनेचे जे असो, राष्ट्रवादीचे असो, हे चांगल्या पद्धतीनं एकत्र राहून विकासाच्या कामामध्ये सहकार्याच्या निमित्तानं एकमेकाला निमित्तानं करत असतात. ही सुद्धा आनंदाची या ठिकाणी गोष्ट आहे. या ठिकाणी बोलताना आमच्या जिल्हा सदस्यांनी जे सांगितलं आणि आमच्या जिल्हा सदस्य पंचायत समिती सदस्य चांगल्या पद्धतीने सहकार्य होतं आणि त्यांनी सांगितलं होतं 700 कोटी रुपयाची कामं नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत मंजूर झाली. पण सरकार बदललं, म्हणजे उद्धवजी ठाकरेंना आपलं सरकार गेलं, दुसरं सरकार आलं, तर त्यांनी मग मागच्या सरकारने केलेल्या 700 कोटीच्या कामाला स्थगिती दिली. आम्ही वारंवार हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला. हे जे प्रश्न आहेत 700 कोटीच्या कामाला तुम्ही स्थगिती दिली, त्यानं योग्य नाही. सातत्याने आम्ही या विधानसभेमध्ये मीच नाही, हे नागपूर जिल्ह्याचं सांगतो तुम्हाला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या कामावर स्थगिती आली आणि मोठ्या प्रमाणात या सरकारने कामं थांबवले आणि अशा पद्धतीने अडचण करण्याचं काम सरकारने केलं. वारंवार विनंती केली पण सरकारने काही ऐकलं नाही. त्यामध्ये आपल्या गावाची सुद्धा अविनाशजी 22 लाख रुपयाची कामं होती. 22 लाख रुपयाचे काम होते, मंजूर झालेले होते, पण या सरकारने स्थगिती आणल्यामुळे काम होऊ शकले नाही. तशाच प्रकारची जे डीपीडीसी आहे, त्या डीपीडीसी मध्ये सुद्धा आता या सदस्य सगळ्या डीपीडीसी मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात
विकासाच्या कामाला जे विरोधी जिल्हा सदस्य आहे, आमदार आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या विकासाच्या कामाला सुद्धा स्थगिती देण्याचं काम सरकारच्या बरोबर मांडून ते कशा पद्धतीनं अजून कामं मंजूर करता येईल त्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी प्रयत्नशील राहू अशा प्रकारची ग्वाही देतो. आणि ही देत असताना त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये आढावा बैठक घेतली होती. ताईंनी सांगितलं पंचायत समितीमध्ये, तिथे सुद्धा अनेक प्रश्न तिथे उपस्थित झाले होते. इथे आपण तो बसचा प्रश्न सांगितला. बसचा प्रश्न मी त्याच वेळेस तुमच्यासमोर डेपो मॅनेजरची तिथेच बोललो होतो. त्यानंतर 1-1.5 महिना चालू झाली, परत बंद झाली. मी आपल्याला विनंती केली की मी 12 तारखेला नंतर तिच्या दौऱ्यावर मतदार 12 तारखेला नागपूरला आहे. तुम्ही जर सर्व मंडळी जर 12 तारखेला जर येत असाल तर मी त्या डेपो मॅनेजरला बोलावतो. तुम्ही तिथं या. तुम्ही अंदाजे 11-11:30 वाजता या. आपण बसेस कमी किती 5,500 बसेस कमी. आम्ही शासनानं सांगितलं तुम्ही या 5,500 बससाठी पहिले पैसे द्या, मोठ्या प्रमाणात निधी घ्या आणि मोठ्या प्रमाणात या बसेस तुमचा खरेदी करा. कारण की गावाखेड्यामध्ये म्हणजे वाहतुकीचं एकच चांगलं साधन असते ते म्हणजे बसेसचं. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात बसेसची शॉर्टेज असल्यामुळे आम्ही जेव्हाही त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत चर्चा करतो ते सांगतो साहेब बसेस राज्य शासन बसेसच देत नाही, सगळ्या जुन्या बसेस झाल्या, नवीन बसेस आम्हाला देत नाही. पण तरी पण हा प्रश्न त्या निमित्तानं डेपो मॅनेजरशी आपण चर्चा करून त्या निमित्तानं आपण हा प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करू. अशा तसेच प्रमुख पाहुणे अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आपल्या भारतीताई पाटील, माजी शिक्षण सभापती व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीच्या सभापती रुपालीताई मनोहर, या गावच्या प्रतिष्ठित नागरिक भुयरताई, तसेच मनीषाताई, डवरे काकाजी, सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक. साहेब भाषण द्यायचा थोडंसं म्हणजे मनात असा राग आहे की ज्यावेळेस आपलं उद्धव साहेब कामामध्ये बरेच ठिकाणी असं झालं की आपण ज्या गावामध्ये विकास कामे मंजूर केले होते त्यामध्ये आपलं पेडचे पण कामं होते. जवळपास 15 ते 20 लाख रुपयाचं काम हे पेड गावासाठी होतं. म्हणजे बाजारगाव सर्कलमध्ये प्रत्येक गावामध्ये आम्ही देशमुख साहेबांचा फंड वितरित केला होता, पण त्या कामाला स्थगिती मिळाल्यामुळे ते कामं होऊ शकले नाही. दुसरी एक गोष्ट अशी होती की जिल्हा परिषदचा बरेचसा निधी हा आपण बाजारगाव सर्कलमध्ये खर्च केला आणि पण एक आपल्याला जे जिल्हा परिषदच्या सुद्धा निधीला जी स्थगिती मिळाली होती त्यामुळे आपण विकासामध्ये मागं पडलो. मग त्यामुळे आपण काय बोलावं आणि मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला माहित आहे की आज सरकारचं धोरण कशा पद्धतीने सुरू आहे. जे त्रासदायक सरकार तिथे बसलं आहे त्यामुळे आपण सर्वसाधारण माणसाच्या समस्या सोडवण्यात असमर्थ पडतो. म्हणजे बरेच ठिकाणी आपण निधी मंजूर करून सुद्धा कामे करू शकलो नाही, तिथे आपलं कुठेतरी अपयश झालं सरकार बदलल्यामुळे. म्हणून लोकांपुढे काय बोलावं ही एक मनात चीड आहे की असं सरकार आणि अशा सरकारमध्ये आपण जेव्हा काम करतो याचं लोकप्रतिनिधी म्हणून आपण लोकांना काय सांगावं, कारण बरेचशा गोष्टी सर्वसाधारण माणसांना माहिती. बाजारगाव सर्कलच्या पेड या गावामध्ये जो माजी गृहमंत्री विद्यमान आमदार अनिल बाबू देशमुख साहेब या क्षेत्राच्या लाडक्या जिल्हा परिषदमध्ये नेतृत्व करणाऱ्या आणि तुमच्या हक्कासाठी नेहमी पाठपुरावा करणाऱ्या जिल्हा परिषदच्या माजी सभापती भारतीताई पाटील, या क्षेत्रावरचे पंचायत समितीमध्ये तुमच्या क्षेत्राचं नेतृत्व करणारे तुमचे सर्वांचे लाडके आणि तुमच्या नेहमी हक्कासाठी बोलणारे, अगदी बसच्या याच्यापासून तर विद्यार्थ्यांना जाण्याच्या रोड पर्यंत किंवा नाल्यांच्या काम की तिथून जाणं येणं खूप त्रासदायक व्हायचं. तिथे पुलावरून जेव्हा नदीला पाणी यायचं तेव्हा पण खूप त्रास व्हायचा. ती गरज साहेबांच्या लक्षात येतात. साहेबांनी तो निधी भूमिगत नालीचं आज भूमिपूजन आणि ते सभामंडपाचं काम आयोजित करून दिलं. त्याबद्दल सुद्धा साहेबांचे मनापूर्वक आभार मानते. ज्या तिकडे दुर्धर्मना समीरजी मेघे साहेब आहेत त्याच्यामुळे ते पण भूमिपूजनाला मात्र ते म्हणतात की मॅडम ताई तुम्ही या बरं का
तुमच्याच हाताने करू. पण सांगताना ते हे म्हणतात की हे मी माझ्या निधीतून आणलं. पण असं आपल्या सरकारमध्ये नाही, ते गंभीर विषय आहे. पण सांगते, पण त्यांच्याकडे कसं आहे ते वाटतच नाही. ते आम्ही निधी आणलेला आणि त्या निधीचं भूमिपूजन ते स्वतःच करून घेतात. कधी कधी असं होतं की मी निधी आणते आणि भूमिपूजन मेघे साहेब करून घेतात. पण ते असं झालं आहे, मी तिकडे अर्धी तिकडे आणि अर्धी इकडे. त्याच्यामुळे माझं हे भाग्य आहे की मला खरंच 2-2 आमदार भेटलेले आहेत. मी खरंच आभारी आहे देशमुख साहेबांचे की त्यांनी मला माझ्या या सर्कलमध्ये, पंचायत समिती सर्कलमध्ये कधीही कुठल्याही गोष्टीचं काम सांगितलं असेल. आपल्या या गावाच्या सन्माननीय सरपंच त्यांनी अतिशय मार्मिक भाषेत आपल्या गावाची व्यथा मांडली. त्यांची ती व्यथा अगदी रास्त आहे. जेव्हा मुलं रस्त्यावर बसले होते आणि खरंच बस थांबत नव्हती तेव्हा मला वाटतं 1 महिना वगैरे बस रेग्युलर होती, त्यानंतर परत जैसे ते आहे. आम्ही प्रत्येकदा कितीतरी वेळा साहेब आम्ही तिथे जाऊन एस टी महामंडळाच्या तिथे अप्लिकेशन दिली, सीईओना सुद्धा सांगितलं, पण त्यावर आजपर्यंत काहीही निर्णय लागलेला नाही. मॅडमने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या दिवशी अक्षरशः डोळ्यांनी बघितलं की आपण आहे आणि आपण ते करावंच. अनेक विकासाची कामं आपण साहेबांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करत असतो. म्हणून त्यांनी सांगितलं की डीपीसीचा मागच्या वर्षीचा पैसा आपल्याला आलेला नाही. ही गोष्ट एवढीच खरी आहे की तो पैसा आपण अनेक कामं दिले होते, ते पैसे आले नाही आणि स्थगिती असल्यामुळे ते कामं करता आले नाही. आपल्या सगळ्या गावकऱ्यांना मी आज इथे आवर्जून सांगते की पुढचे काही 1-2 महिन्यात 3 महिन्यासाठी आचारसंहिता लागेल, परंतु जी कामं मंजूर झाले त्याचे कामं लवकरात लवकर सुरू होतील आणि आपल्या अडचणी ज्या काही असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या तर त्या सर्व निवारण्याचं काम आम्ही करू, एवढंच आजच्या या प्रसंगी सांगते. आणि या कार्यक्रमाला लाभलेले आपले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घाटक यांचं मी खरंच धन्यवाद देते की यांनी आपल्या निधीतून इथे शेडचं काम मंजूर केलेलं आहे, त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम.